श्रीराम. उपद्रष्टा अनुमंता च भक्ता भर्ता भोक्ता महेश्वरः परमात्मेति चाप्युक्तो देहेस्मिन् पुरुषः परः. हा भगवद्गीतेचा 13व्या अध्यायातला 22वा श्लोक आहे. ज्ञानेश्वरीच्या अंगाने आपण विचार करणार आहोत. या 13वा अध्याय हा क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग असं त्याचं नाव आहे. हा संपूर्ण ज्ञानाचा अध्याय आहे. एका अध्यायात सगळं ज्ञान सांगितलेलं आहे. 12व्या अध्यायापासून मध्यापासून ज्ञानकांड सुरू होतं आणि ते 15व्या अध्यायाचा शेवटपर्यंत ज्ञानकांड आहे. तर 13वा अध्यायात हा संपूर्ण अध्याय असं म्हटलं जातं. तर त्याच्यामध्ये 18व्या श्लोकापासून ते 23-24व्या श्लोकापर्यंत प्रकृती पुरुष विचार काय तो आलेला आहे. अवघड आहे विचार, पण नीट समजून आपल्या लक्षात आला तर पुढे सगळा विषय मोकळा होतो. ते 45 श्लोकामध्ये काय सांगितलेलं आहे त्याचा आपण थोडक्यात इथं विचार करणार आहोत. भगवंताच्या ठिकाणी म्हणता आहे की आतापर्यंत जे श्लोक झाले त्याच्यामध्ये जो विचार तुला सांगितला त्याच्यात क्षेत्राचं वर्णन केलं. क्षेत्र म्हणजे शरीर, त्याचं वर्णन केलं. ज्ञानाची लक्षणं काय, ज्ञानी पुरुषाची लक्षणं काय ती 7व्या श्लोकापासून सांगितली. पुढे ज्ञानाच्या विरोधी अज्ञानाची लक्षणं काय तीही सांगितली. त्यानंतर ज्ञेय त्याचंही वर्णन थोडं केलेलं आहे. आणि जर वास्तविक सांगायचं आगवेची आत्मा वस्तुता एकच आत्मा परमात्मा भरून आहे असं वस्तुता यायला पाहिजे. परंतु हे तुला कळणार नाही. एकदम जर मी म्हटलं आगवेची आत्मा तर तुझ्या लक्षात येणार नाही. मग त्याचं मी वर्णन 4 भागामध्ये केलेलं आहे. ते म्हणताना त्यांनी सांगितलं होतं की बाळाला जसा मोठा घास एकदम देता येत नाही म्हणून आपण त्याचे लहान लहान घास करून भरवतो, तसंच भगवंतानी ह्याच्यामध्ये लहान लहान भाग करून सांगितलेले. तसं क्षेत्राचं वर्णन झालं. आता इथं काय करणार आहेत तर ते सांगतात आत्मा हा जो आहे हा सर्वत्र सर्वदा संचलोय, सर्व ठिकाणी ते भरून आहे. पण हे कळत नाही म्हणून आता जे 4 घासात सांगितलं होतं आता पुन्हा तुला हे 2 विभागात सांगतो. एक आत्मा आहे आणि एक अनात्मा आहे. अनात्मा प्रकृती आणि आत्मा हा पुरुष. तर हा विचार जो आहे हा समजून घेण्यासाठी तू त्याच्याकडे अवधान दे. कारण हा विचार सांख्यांचा विचार आहे आणि भगवंत म्हणताय त्या ठिकाणी की हा सांगायला कपिल मुनीहून मी चाललो आहे. म्हणून वस्तुतः संत सुद्धा जे येतात ना भगवंतच त्यांच्या रूपाने येत असतो. कधी अवतारी पुरुषांच्या निमित्ताने कधी संतांच्या निमित्ताने त्यांना जो विचार सांगायचा असतो तो त्यांच्या मुखातून इतरांना सांगितला जातो. तसं ते म्हणतात हा विचार मी त्याच वेळेला सांगितलेला आहे. हे दोन्ही प्रकृती आणि पुरुष हे दोन्ही अनादी आहेत. पुरुष हा तर आहेच, पण जेव्हा जसं ब्रह्म म्हणतो त्याच वेळेला माया, जिथं प्रकाश म्हणतो तिथंच अंधार, जसं दिव्याच्या खाली अंधार. मनुष्य आहे त्याची सावली केव्हा आली, जेव्हा तो आला तेव्हाच त्याची सावली आली. तसं जसा पुरुष आला त्याच वेळेला प्रकृती आलेली आहे. म्हणून देह छाया किंवा कण आणि कोंडा, धान्याचा कण म्हणतो जेव्हा तेव्हा त्या कोंड्याबरोबरच असतो. तो वेगळा करायचं काम करावं लागतं. तसे दोन्ही एकरूपच असतात, परंतु ज्ञान ज्याला होतं तो त्याला त्याच्यातून वेगळा करून पाहतो की आत्मा काय आहे आणि अनात्मा काय आहे. म्हणून इथं सुद्धा प्रकृती पुरुष विचारामध्ये क्षेत्र ही प्रकृती आणि त्या राहणीमान त्याच्यामध्ये वास करणारा क्षेत्रज्ञ हा पुरुष आहे. म्हणजे हा पुरुष सत्ता रूपाने असतो आणि त्याच्यावर जी क्रिया घडते ती त्या प्रकृतीमुळे घडत असते. आता ही प्रकृती काय आहे त्याच्यात त्यांनी सांगितलं 10 इंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय, मन, बुद्धी आणि अंतःकरण आहे. सत्व रज तम हे त्रिगुण आहेत. आणि जे कर्म घडतं त्या कर्माला कारण काय आहे तर त्याला क्रियाशक्ती हे कारण आहे आणि त्याच्यातून कार्य निर्माण होतं. म्हणजे जी इच्छा निर्माण होते, बुद्धी आणि अहंकार याच्यातून कार्य जन्माला येतं सगळं. आणि कुठली गोष्ट इच्छित वस्तू मिळवण्यासाठी जे प्रयत्न केले जातात त्याला कार्य असं म्हटलं जातं.
आणि म्हणून ते कार्य, त्याला कारण आणि कर्तृत्व या सगळ्याला प्रकृती ही मूळ आहे. पुरुष आहे काहीच करत नाहीये, म्हणजे केलेलं दिसतंय ते सगळं प्रकृतीच्यामुळे घडत आहे. म्हणजे मन जे आहे ती इंद्रियाकडून सर्व कार्य करवत असते. त्याच्यासाठी इंद्रिय कार्यरत लागतात, मन कार्यरत लागतं. वस्तुतः सगळं हे जड आहे, परंतु या जड गोष्टी सुद्धा चेतना देखील जड आहे, ज्याला आपण चेतना म्हणतो ती. पण ती चेतना प्राण ज्या चैतन्यावर काम करत असते ते चैतन्य मात्र खऱ्या अर्थाने चैतन्य रूप नावाप्रमाणे आहे आणि त्याच्यावर ते अधिष्ठानावर ह्या जड वस्तू ज्या आहेत त्या काम करत असतात. आता हे कार्य मग कसं घडतं? मग कार्यकारण कर्तृत्वाला प्रकृती मूळ हे बरोबर आहे, पण ती त्या त्रिगुणाच्या संगतीनं जसे संस्कार असतील सत्व रज तम त्याप्रमाणे प्रकृतीकडून ते काम घडत असतं. त्यामुळे ते त्रिगुणाकडून काय काम घडलं याचा संबंध पुरुषाशी येत नाही. पुरुषामुळे त्याला शक्ती मिळते आणि गुण जसे असतील त्याप्रमाणे कार्य घडत असते. आणि त्यामुळे आपल्याला वाटतं एक आत्मा जर एकच आहे तर काही मंडळी अशी वागतात, काही मंडळी तशी वागतात. असं का होतं? तर आपण जसं नेहमी उदाहरण दिसतो की इलेक्ट्रिसिटी एकच असली तरी ज्या यंत्रातून ती काम करते त्या यंत्राची जी क्षमता असते किंवा ज्याच्यासाठी ते यंत्र वापरलं जातं त्याप्रमाणे त्या यंत्राकडून काम होत असतं. त्याला जबाबदार इलेक्ट्रिसिटी नाही, पण ती नसेल तर काम होणार नाही. तसं अधिष्ठान पुरुष जर नसेल तर प्रकृतीकडून काम होणार नाही, पण जे घडतं ते मात्र प्रकृतीच्या गुणानुसार घडत असतं. त्यामुळे प्रत्येकामध्ये ते कार्य वेगळं वेगळं होतं असं दिसतं. म्हणून पुरुष हा स्वस्थ आहे आणि प्रकृतीचा व्याप चालू आहे. म्हणून पुढे एका ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलंय, अंबुली सगळा व्याप करते, अंबुला स्वस्थ असतो. पण सामान्यतः असंही म्हटलं जातं पुरुष हा स्वस्थ असतो आणि बाईचे सगळे घरातल्या भगिनीचे स्त्रीचे सगळे व्यापार सुरू असतात. गडबड सगळी जी असते ती त्यांची असते. आता हा जो पुरुष आहे कसा आहे? त्याला आकार नाही, विकार नाही, हात पाय डोळे कान नाम रूप वर्ण त्याला काहीही नाही. तो पुरुष असं म्हटलेला आहे. मग नारी आहे नपुसक, तो नारीही नाही नपुसकही नाही, पुरुष हे त्याला आडनाव दिलेलं आहे. आता काहीतरी म्हणायला पाहिजे ना, म्हणून त्याला तो पुरुष असं म्हटलंय. म्हणजे तो पुल्लिंगी बाकी स्त्रीलिंगी नपुसकलिंगी असं काही नाही आहे, पण ती प्रकृती आणि तिचा हा भरता म्हणून त्याला पुरुष असं म्हटलेलं आहे. म्हणून पुरुष हा अकर्ता अभोक्ता आहे. पण ही पतिव्रता प्रकृती जी आहे, त्याला पतिव्रता शब्द ज्ञानेश्वर महाराजांनी वापरलेला आहे, ती त्याला सोडत नाही आहे आणि हा सगळा व्याप निर्माण करून ठेवते आहे. ज्याचं सुख दुःख त्या पुरुषाला म्हणजे जीव भावावर येऊन भोगावं लागतं. वस्तुतः तो असंग आहे, पण काही करू नये त्या गोष्टी पुरुष जसा पत्नीच्या नादाने करतो असं आपण काही वेळा व्यवहारात म्हणतो. ते चांगले आहेत हो, पण पत्नी आली ना तिच्यामुळे व्याप सुरू झाला. तसा हा पुरुष असंग एकटा होता, पण प्रकृतीच्या नादाला लागला. आणि प्रकृती कशी? दैवी येशा गुणमयी मम माया दुरत्यया. एक ही माया आहे भगवंताची माया अचिंत्य शक्ती, आणि एक ही प्रकृती जी आहे ही व्याप करत असते. ती म्हणजे एका ठिकाणी प्रकृती त्याच्या अधीन असते आणि एका ठिकाणी तो जीवभावावर आला की प्रकृतीच्या नादी लागून करू नये ते करत राहतो, सुख दुःख भोगत राहतो. म्हणजे पराजय सगळ्या गोष्टी त्याच्या सुरुवात. आणि प्रकृती आहे कशी? नित्य नवरूप धारण करते, नवे नवे खेळ दाखवते. कशामुळे? या गुणमयीमुळे, तिच्या नादी लागल्यामुळे. त्यामुळे सगळ्या गोष्टी उत्पत्ती स्थिती लय हे सगळं त्या पुरुषाच्या ठिकाणी काही नाही आहे. हे खेळ सुद्धा सगळे प्रकृती करत असते. काही निर्माण करते, काहीची स्थिती असते, काहीचं लय चालतो. होतात त्या एका ठिकाणानच येतात, जातात तिथेच, पण मधला सगळा व्याप तिचा असतो. जो निरीच्छा आहे त्याला इच्छा उत्पन्न होते, निराकाराला आकार येतो. जो निर्व्यापार असा आहे त्याला हे व्यापार लागले जातात, सगळे जातात आणि सगळे ते त्याच्यावरती आपण
त्याच्या माथी मारतो, तो करतो असं म्हणतो. मन जे नाही ते देखील जन्माला येतं आणि मनामुळे तो अजन्मा पुरुष जो आहे तो जन्माला आला असं आपण समजतो. वस्तुतः पुरुष देखील भावातीत गुणातीत आहे, पण त्याला विकारात घालायचं काम प्रकृती करत असते आणि मग तो प्रकृतीच्या अधीन होतो आणि स्वतेजाला मुक्तो असं म्हटलंय. आत्मतेज परमात्म्याचं तेज ज्याच्याजवळ असायचं आणि त्या तेजाच्या प्रकाशात जी कामं व्हायची त्याच्याऐवजी तोच स्वतेजाला मुक्तो आणि मी दीन, माझ्याच्यानं काय होणार, मी काय करणार असं दीनवाणं बोलायला लागतो. त्याचं कारण गुणपाशामध्ये तो अडकतो. जसं निद्रेच्या अधीन झाला की स्वप्न पडायला लागतात, तसा प्रकृतीच्या अधीन झाला की जन्म मरणाचे आघात त्याच्यावर यायला लागतात. पण त्यांनी म्हटलं हे कसं घडतं असं म्हणताना ज्ञानेश्वर महाराजांनी काही उपमा दिलेल्या आहेत की लोखंड तापलं की त्याच्यावर त्याला घणाचे प्रहार बसतात, पण ते वस्तुतः त्या लोखंडावर बसतात. त्या तपलेल्या लोखंडामध्ये जो अग्नी आहे त्या अग्नीला प्रहार बसत नाही. किंवा तांबड्या मखमलीवर समजा स्फटिक ठेवला, तो स्फटिक आहे, तांबड्या मखमलीमुळे तो तांबडा भासतो, स्फटिक काही तांबडा होत नाही. किंवा चंद्राचं बिंब पाण्यात पडलं, पाणी हालायला लागलं की प्रतिबिंब हालायला लागल्याचं दिसतं. ते पाणी हल्ल्यामुळे प्रतिबिंब हालतं, चंद्र हालत नाही. तसं वस्तुतः हा पुरुष जो आहे अजन्मा जन्माला आलेला, नाना योनीतून जातो असं आपल्याला जे वाटतं हे सगळं जीवभावावर येतो प्रकृतीच्या संगामुळे. वस्तुतः तो असंग आहे, स्वयंसिद्ध आहे. आणि हे सांगताना इथं त्यांनी जे म्हटलंय, हा जो श्लोक आपण आज बघणार, उपद्रष्टा अनुमंता भर्ता भोक्ता महेश्वरा, हा कसा आहे असं जे विचाराल तर तो उपद्रष्टा आहे, अनुमंता आहे. आता हे सुद्धा 4 शब्द लावले, या 4 शब्दाचा जर विचार केला ते 4ही शब्द सुद्धा एकापेक्षा एक वरचढ आहे. तो कसा आहे ह्याचा आपण थोडासा विचार करू. उपद्रष्टा ह्याचा अर्थ काय? हा श्लोक अत्यंत महत्वाचा आहे समजून घेण्याच्या दृष्टीनं. पुरुषाचं स्वरूप कसं आहे समजून घेण्याच्या दृष्टीनं. उपद्रष्टा म्हणजे काय त्यांनी म्हटलंय की प्रकृती जे जे काही व्याप करत असते त्याच्यामध्ये ते कर्तृत्व प्रकृतीचं आहे आणि भोक्तृत्व पुरुषाच्या माथी मानलं जातं. याचं कारण देह मी आहे असं म्हटलं की सगळा व्याप येतो. वस्तुतः असंग पुरुष आहे. म्हणून ह्या ठिकाणी उपद्रष्टा याचा अर्थ घेताना असा घ्यायचा आहे की प्रकृती जे जे करत असते ते हा साक्षी भावाने आत पाहत असतो. जे जीव भावावर नाही आला तर तो साक्षी भावाने त्याला पाहू शकतो की जे जे काही घडताय त्या कुठल्याही कर्माचा करता मी नाही, माझ्या अधिष्ठानावर प्रकृतीचे सगळे व्याप चालू आहेत. सगळ्याचा तो साक्षी राहतो. स्वतः कशातही लक्ष घालत नाही, प्रकृती लक्ष घालते सगळं. म्हणून त्याला त्यांनी म्हटलंय प्रकृतीजवळ राहतो पण साक्षीत्वानं राहतो. आणि ही स्थिती वस्तुतः आपल्याला साधनेनं प्राप्त करून घ्यायची आहे की सर्व कर्म घडत असताना देखील मी त्याचा साक्षी आहे. आता ह्या स्थितीत पण काय असतं की त्याची प्रकृती कशी असेल सांगता येत नाही. बरी वाईट काही कर्म तिच्यातून घडत असतात, हा साक्षीत्वाने पाहत असतो. वाईट कर्म घडत असतं तरी देखील प्रकृती करत असते, हा साक्षीत्वानेच पाहत असतो. वस्तुतः जीवाला हे स्वातंत्र्य आहे चांगलं कर्म करायचं का वाईट करायचं वगैरे, पण तो जीव देखील प्रकृतीच्या इंद्रियांच्या अधीन होतो पूर्वसंस्कारानुसार आणि प्रकृती त्याचा ताबा घेते आणि त्याप्रमाणे त्या जीवाला नाचवते असं म्हटलंय. आणि त्यामुळे हा उपद्रष्टाच्या भूमिकेवर फक्त तो साक्षीत्वाने राहतो. पण अनुमंता कधी होतो तर प्रकृतीकडून जर चांगलं काम काही घडलं, चांगल्या घटना घडतायत, चांगले कर्म हातून घडतायत, तर मात्र तो आतून अनुमोदन देतो. म्हणून त्याला अनुमंता असं म्हटलेलं आहे. जोपर्यंत प्रकृती अगदी चमत्कारिक आहे, विकृत आहे सर्व अंगाने, तो हा फक्त अलिप्त आहे.
पण जशी जशी प्रकृती जर शुद्ध व्हायला लागली साधनेने, आपण सुद्धा बघतो सामान्य पातळीवर देखील एखादी चांगली गोष्ट केलेली असेल, आतून आपल्याला समाधान वाटतं की चांगलं झालं, काही उपकार आतून घडलं, कुणाची सेवा घडली, कुणाला आपण 2 शब्दांनी सुख दिलं, आनंद दिला, बरं वाटतं त्याला. आणि वेगळी वाकडी कर्म केली, कुणाला दुःख दिलं, तर आतून त्याला अनुमोदन मिळत नाही. त्याचं अंतःकरण आत जळतच असतं, त्याला वाटत असते करतोय बरोबर नाही, पण तो इतका काही त्या प्रकृतीच्या, तमोगुणी प्रकृतीच्या, रजोगुणी प्रकृतीच्या अधीन झाला असतो की आतून जरी बुद्धी त्याला एक सांगत असली हे बरोबर नाही, किंवा हा जो आत असलेला आत्मा आहे हा त्याला जरी सांगत असला हे बरोबर नाही, तरी तो ऐकत नाही. जशी काही मुलं आई वडिलांनी किती सांगितलं तरी ऐकतच नाहीत, आवाक्या बाहेर गेलेली. अशी जर प्रकृती असेल तर हा मग साक्षीत्वाने फक्त बघतो. उद्या त्याला काही त्याचं कर्माचं फळ भोगावं लागलं तरी तो नुसता बघतो साक्षीत्वाने, किंवा कर्माचं फळ तो बघतोय, आपण काही करत नाही त्याच्यात. पण अनुमंता मात्र कसा, तर अनुमोदन देणारा. चांगलं काम घडत असेल तर तो त्या ठिकाणी म्हणतो बरं चाललेलं आहे. आणि असं आतून आपल्याला ते चांगलं चाललंय असं वाटलं, आणि त्याची जर दखल घेतली गेली, आणि त्या प्रकृतीला जर असं वाटलं की जे कर्म घडतंय ते चांगलं, जसं आपण म्हणतो एखादं कर्म चांगलं घडलं किंवा देवाला आवडलं, हे कसं समजायचं. तर स्वामीजी देखील सांगत असत, एखादं कर्म केल्यावर आतून समाधान मिळालं पाहिजे की आपण हे चांगलं कर्म केलंय, स्वार्थ नाहीये, स्वार्थ निरपेक्ष कर्म आहे, असं आतून जर त्याला समाधान वाटलं तर ते कर्म चांगलं झालंय असं समजावं. त्या कर्मातून खिसा किती भरला, सत्ता किती मिळाली, हे महत्वाचं नाही. बाहेरचं फळ महत्वाचं नसून आंतरिक फळ जे आहे, समाधान, शांती, ती जर मिळत असेल तर ते कर्म आत आत्म्याला मान्य झालेलं आहे असं समजावं. आणि म्हणून त्यांनी म्हटलंय, उपद्रष्टा हा जो आहे हा प्रकाशक आहे खरा, पण शांत आहे. त्याच्यापासून प्रकाश मिळतो. जसं दिव्याच्या प्रकाशात कुणी अत्यंत वाईट कर्मही करेल तर कुणी चांगलं कर्म करेल, ज्ञानेश्वरीसारखं ध्याननामासारखं कर्म करेल, चांगलं काही सांगेल, बोलेल, वाचेल, आणि वाईटही कर्म करेल. अशा वेळा दिवा साक्षी राहतो. परंतु इथं जसं म्हटलंय, चांगलं कर्म झालं तर त्याला अनुमोदन देतो. मग त्याची महत्वाची पायरी आहे. उपद्रष्ट्यावरून हा वरच्या पातळीवर आला, आणि म्हणून प्रकृती त्या उपद्रष्ट्यापेक्षा जरा बरी आहे असं म्हणायला लागावं, थोडी शुद्ध होतीये. आणि अशी जर होत असेल तर मग तो चांगल्या कर्मामध्ये आपोआपच तल्लीन व्हायला लागतो, कारण सुधारते आहे. आणि त्याच्या लक्षात येते की सुधारते ह्यानीच मला आनंद होतोय, आणि जास्त जास्त चांगलं कर्म आपल्या हातून व्हावं अशी इच्छाही व्हायला लागते. ते जीवालाही लक्षात येतं की ह्या बाहेरच्या गोष्टीनं खरा आनंद नाहीये, आतलं समाधान मिळण्यात आनंद आहे. हे कळायला लागलं की तो जीव देखील बाहेर जे तोंड केलेलं असतं, त्याचं मुख बाहेर असतं, ते तो अंतर्मुख होऊन बघायला लागतो आणि स्वतःला सुधारण्याच्या प्रयत्नात करायला लागतो. आणि ज्या ज्या प्रकृती जशी जशी शुद्ध होईल तसं तसं अनुमोदन जास्तीत जास्त मिळत जातं. त्याच्यानंतर आणखी एक तिसरी आहे ती भरता, भरण पोषण करणारा. याचा अर्थ अनुमोदनाच्या वरची पायरी. जास्त प्रकृती शुद्ध व्हायला लागली याच्यामध्ये, आणि जशी जशी प्रकृती शुद्ध व्हायला लागते तसं तसं त्या प्रकृतीचे लाड पुरवले जातात. मग कारण मूल जसं चांगला अभ्यास करायला लागलं किंवा आई वडील तसे लाड करतात की चांगला आहे, सुधारतोय, अभ्यास करतोय, मग काय हवं तुला, त्याप्रमाणे दिलं जातं. म्हणजे दिलेल्याचा उपयोग तो योग्य करतोय असं जर वाटायला लागलं आणखीन मिळत जातं. तसं ह्या ठिकाणी सुद्धा भरता या भूमिकेवर येऊन तो जो पुरुष असेल तो त्याचं प्रकृतीचं भरण पोषण, म्हणजे तो करीत असलेल्या कार्याला त्याला आतून सर्व तऱ्हेनं सहाय्य मिळत जातं. तुम्ही जर चांगलं काम करत असाल तर आपण जसं नेहमी म्हणतो की अनंत हस्ते कमलावराने देता किती घेशील दोकराने. माणसाची मदत मिळते, आर्थिक मदत मिळते, सर्व तऱ्हेचं तुमच्या देहाचं सर्व बाजूने, कारण त्याला जे अभिप्रेत असतं ते कार्य जर त्या व्यक्तीकडनं घडत असेल तर त्याला आतून आतून बाहेरून सर्व तऱ्हेची मदत परमेश्वर करत असतो.
हा जो हनुमंत आणि भरता जो म्हटलेला आहे, भरण पोषण करणारा, त्याचं कोड कौतुक करतो त्या प्रकृतीचं. ही महत्वाची गोष्ट आहे. आणि हे करताना देखील त्याने जसं म्हटलंय की मैत्री, करुणा, मुदिता आणि उपेक्षा या चारही अंगाने तो मदत करतो. त्याला मैत्र मिळत जातात, योग्य काम करणारे मिळतात. करुणेच्या अंगाने तो काही लोकांना जोडतो, मुदितेच्या अंगाने जोडतो. काही जर आड येणारी असेल तर तो त्याकडे दुर्लक्ष करतो, कारण त्याला हळूहळू बोध होत जातो की काय केलं असता परमेश्वर आपल्याकडून हे जे काम करून घेतो आहे ते योग्य प्रकारे होईल, याची त्याला हळूहळू जाणीव येत राहते. मग काय करावं, काय करू नये, काय चुकीचं, काय बरोबर. कारण इथं स्वार्थ कमी 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 किंवा जवळजवळ नाही अशी जेव्हा स्थिती येते तेव्हा त्याला निर्णय घेण्याची क्षमता आपोआप येते. कारण भगवंतच त्याच्या मुखातून निर्णय घेत असतो. आणि त्यामुळे निर्णय घेणं, निरनिराळ्या गोष्टी ठरवणं हे स्वार्थ आहेपर्यंत होणार नाही. आणि स्वार्थ जसा जसा कमी होईल तसं तसं त्याच्या कार्याचं महत्त्व वाढत जातं आणि जाणकाराला, सज्जन मंडळींना ते मान्य होत जातं. याच्या पुढची चौथी अवस्था जी आहे ती भोक्ता असं म्हटलेलं आहे. आता तो काय करतो तर सर्व साधना करून प्रकृती इतकी सुधारती आहे की ती जवळजवळ बोधाला अनुकूल व्हायला लागलेली आहे. म्हणजे आतला जो बोध आहे की मी करताही नाही, मी भक्ताही नाही आहे आणि कुठल्याच कर्माचा माझ्याशी संग नाही, मी अलिप्त आहे, असा बोध व्हायला लागल्यानंतर, आणि हा बोध होण्यासाठी प्रकृती शुद्ध व्हायला पाहिजे. आणि जसा जसा हा बोध व्हायला लागतो तशी तशी प्रकृती आणखीन शुद्ध होत जाते. म्हणून आतल्या बोधाला अनुरूप जे कॉरस्पॉन्डिंग प्रकृती ही व्हायला लागली. म्हणजे एकमेकांच्या लक्षात यायला लागलं की हे करण्यातच आपली शांती आहे, आपलं कल्याण आहे, असं दोन्ही अंगाने कळल्यामुळे. म्हणून साधनेमध्ये सुद्धा आपण नेहमी सांगितलं जातं की बाहेरच्या अंगाने प्रकृती सुधारली पाहिजे, देह मन बुद्धी शुद्ध केली पाहिजे आणि आतून जीवाने आत्म्याच्या दिशेनं प्रवास केला पाहिजे. आत्म्याच्या दिशेनं प्रवास करणं ह्याचाच अर्थ आत्मा जसा सच्चिदानंद आहे तसं जीवानेही मी सत, चित आणि आनंद रूप आहे असा बोध प्राप्त करून घेतला पाहिजे. तो त्याचा बोध म्हणजे ती त्याची स्थितीच आहे, त्याचं मूळ स्वरूप सच्चिदानंदच आहे. पण इंद्रिय पंगस्त बुद्धी झाल्यामुळे ती बुद्धी सुद्धा व्यवसायात्मिका, निश्चयात्मिका व्हायच्या ऐवजी त्या बुद्धी सुद्धा खाली येऊन कुबुद्धीमध्ये म्हणण्यामध्ये स्वतःचं रूपांतर होतं. आणि त्या कुबुद्धी जाऊन ती सतबुद्धी जशी व्हायला लागते, निश्चयात्मक व्हायला लागते, तसं तसं जीव सच्चिदानंद रूपामध्ये प्रवेश करायला लागतो. म्हणून सर्व साधना जी आहे ती प्रकृती सुधारण्यासाठी आहे असं कळलं तर मग जीवाला मी ब्रह्मच आहे हे लक्षात येतं. पण ते कळण्यासाठी मन बुद्धी ही सामान्य पातळीवर क्षम नसते, पात्र नसते, त्याला ते ग्रहण होत नाही. आपलं स्वरूप मी ब्रह्मरूप आहे हे ग्रहण करण्याजोगी सामान्य मनबुद्धी नसते, ती स्थूल असते, म्हणून तिला ग्रहण होत नाही. त्यासाठी 2-3 तप जन्म साधना करत जावी, तेव्हा केव्हा तरी त्याला मी ब्रह्म आहे हे ग्रहण करायला ती तयार होते. म्हणून हे जे 4 शब्द सांगितलेले आहेत हे एकापेक्षा एक वर चढणे येणार आहे. आणि असं जर का तो त्यापर्यंत गेला, भरता भोगता महेश्वरा, शेवटी बोध त्याला होतो मी तोच तर आहे, 6 अहम, ह्या बोधापर्यंत तो येतो. म्हणून हनुमंता, भरता, भोगता, महेश्वरा. मग संत जेव्हा सांगतात तेव्हा ते शांतपणे म्हणतात मी सच्चिदानंदच आहे. म्हणजे ह्या 4ही पायऱ्या ज्या सांगितलेल्या आहेत या पायऱ्या वर 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 ते चढत येतात. आणि परमात्मा परमेश्वर जो आहे सर्वाचा नियामक आहे. प्रकृती जे करते ते आता हळूहळू प्रकृती त्याच्या सांगण्याप्रमाणे करायला लागते. कारण सत्वगुण जास्तीत जास्त वर्धिष्णू होऊन गुणातीत अवस्थेमध्ये जीव पोचतो तेव्हा त्याच्या सांगण्याप्रमाणे प्रकृती काम करते. थोडेफार प्रकृतीचे गुणधर्म हे राहतात, जास्त प्राधान्याने असते तर, पण पुष्कळशी प्रकृती, आणि जितकी प्रकृती अनुकूल होईल
तितका तो संत देखील मोठा. म्हणजे जो जाणेल भगवंत तया नाव बोली जे संत, हे बरोबर आहे. भगवंताला जाणलं, पण ते जाणल्यानंतर सुद्धा जितकी प्रकृती स्वच्छ असेल तितका तो संत मोठा समजला जातो. म्हणजे संतांमध्ये सुद्धा पुन्हा या पायऱ्या असतात का? तर असतात. कशा? बोध एक असला तरी प्रकृतीनुरूप पायऱ्या वेगळ्या असतात. मग ह्याच्यामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी जे ओव्या घेतल्या त्याच्यात त्यांनी म्हटलेलं आहे की जुईच्या वेलाला जसा खांब असतो आणि त्या खांबावरती वेल असते, त्याप्रमाणे पण त्या दोन्हीमध्ये अंतर जमीन आसमानचं अंतर आहे. कारण दोघांचे गुणच वेगळे आहेत. म्हणजे क्षेत्रज्ञ जो आहे त्याचे गुण म्हणजे गुणातीतच आहे, तो अगुण आहे असा जो आहे. आणि प्रकृतीला सगळे त्रिगुणात सापडलेली आहे आणि त्यामुळे त्याच्यामध्ये जो जमीन आसमानचं अंतर आहे, पण हे जाणता आलं पाहिजे. आणि म्हणून त्यांनी म्हटलेलं आहे की हा पुरुष कसा असतो, तर प्रकृती स्वरूप जी सरिता आहे तिच्या काठावर जसा मेरू पर्वत बसावा, तो मेरू पर्वत त्या नदीच्या प्रवाहाबरोबर वाहून जात नाही, तो स्थिर असतो आपल्या ठिकाणी. तसं प्रकृती काही जरी कर्म करत असली तरी देखील हा जो पुरुष आहे हा पर्वताप्रमाणे अचल आणि स्थिर असतो. जसं प्रवाहामध्ये प्रतिबिंब पडलं तरी आपल्याला ते वाहून जात आहे का काय असं वाटतं, पण ते जात नाही आणि बिंब आपल्याच ठिकाणी असतं. आणि मग होणं आणि जाणं हे प्रकृतीच्या नाद्याला लागलेलं आहे. पुरुष हा आहेच आहे. म्हणून पुरुष जो आहे तो प्रकृतीचं जीवन आहे, पण सगळं जे नियमन आहे ते करण्याचं काम प्रकृती पुरुषाच्या अधिष्ठानावर करत राहते. म्हणून सत्ता कोणाची? पुरुषाची. पण ही विश्वाची उत्पत्ती करण्याचं काम काय आहे ना, हे प्रकृती करत राहते. म्हणून म्हटलंय ह्या ज्या अनेक सृष्टी निर्माण होतात त्या या प्रकृतीमुळे निर्माण होतात आणि लीन होतात त्या पुन्हा पुरुषाच्या ठिकाणी लीन होतात. म्हणून प्रकृतीचा हा स्वामी पुरुष साचार आणि हा सगळ्याचा सूत्रधार आहे ब्रह्मांडाचा, असंही म्हटलेलं आहे. म्हणजे वस्तुतः अनादी अनंत अपार असा हा पुरुष प्रपंचाचं माप त्यांनी घेतलेलं असतं. त्याच्या लक्षात आलेलं असतं की प्रपंच हा असा आहे, एवढाच चालणार आहे. तर त्याच्याकडे काहीही न लक्ष देता तो आपल्या ठिकाणी राहतो. आणि मग देही परमात्मा, या देहामध्ये तो परमात्मा राहिलेला आहे असं ज्याला कळलं तो ज्ञानी पुरुष. प्रकृती वेगळी आहे आणि पुरुष वेगळा आहे हे ज्ञान होणं आपल्याला अभिप्रेत आहे. म्हणून त्यांनी पुढच्या 23व्या श्लोकात देखील म्हटलंय प्रकृतीपासून पुरुष भिन्न आहे, याला शुद्ध ज्ञान म्हटलेलं आहे. बाहेर जे आपण ज्ञान घेतो ज्याला विज्ञान सायन्स प्रपंचाचं ज्ञान जे म्हटलंय त्याला भगवंत किंवा ज्ञानेश्वर महाराज शुद्ध ज्ञान म्हणत नाही, ते सगळं अशुद्ध ज्ञान आहे. आणि शुद्ध ज्ञान कोणतं? तर प्रकृती वेगळी आणि पुरुष वेगळा हे ज्ञान ज्याला होतं ते. आणि गुणकार्य जे आहे ते प्रकृतीचं आहे असा त्याला अनुभव येतो. प्रत्ययाची गोष्ट आहे. त्यांनी म्हटलंय रूप आणि छाया ही जशी अलग असावीत त्याप्रमाणे यथार्थत्वाने प्रकृती पुरुष हा भेद जया आकळीला, ज्याला कळला अशी जर व्यक्ती असेल मग तर ती देहाच्या संगतीनं कितीही कर्म करत, मग तो देहधारी असला संसारी असला तरी सुद्धा तो त्याच्यापासून अलिप्त असतो. जशी किती वावटळ सुटली तरी जे वर आकाश आहे त्या आकाशाला त्या वावटळीचा लेप लागत नाही. तसा हा जो पुरुष आहे या पुरुषाला प्रकृतीने केलेल्या कोणत्याही कर्माचा लेप लागत नाही. जे देहीच आहे परंतु देहाचा मोह नाही, लेश मात्र देखील. जन्म मरणाचा फेरा त्याला नाही, त्याला पुन्हा संसाराला येणं नाही. मुक्त झालाय तो. का मुक्त झाला? ज्यामुळे जन्म यायचा पुन्हा त्या देहात तो अडकत नाही, कुठल्या वासनेत अडकत नाही, निर्वासन आहे.
निरुपाधिक आहे, असं असल्यामुळे त्याला कशाचाच लेश लागत नाही. जन्म मरणाचा फेरा संपून गेलेला आहे आणि प्रकृती पुरुष हा विवेक त्याला आलेला आहे. आणि म्हणून ते म्हणतात हा विवेक अंतरामध्ये सूर्याच्या प्रमाणे उगवला पाहिजे. विवेकाला फार महत्व आहे. विवेका वाचून परमार्थच नाही. इथं सुद्धा या सगळ्या श्लोकामध्ये आपण जर बघितलं तर प्रकृती पुरुष हा विवेक, आत्मानात्म विवेक हा आला पाहिजे. सगळी साधना हा विवेक उत्पन्न होण्यासाठी आहे की कशावर लक्ष ठेवायचं आहे आणि कशापासून लक्ष काढायचं आहे. पण ज्याच्यापासून लक्ष काढायचं आहे त्याचा उपयोग करून घ्यायचा आहे आणि जिथं लक्ष ठेवायचं आहे तिथं स्थिर राहायचं आहे. पण तिथं जाण्यासाठी साधन म्हणून प्रकृतीचा उपयोग करून घ्यायचा आहे. ते जर नसेल तर मूळ ठिकाणी जाता येणार नाही. नावेनी पलीकडे जायचंय पण नावेला धरून बसायचं नाही. सामान्य मंडळी नावेलाच धरून बसतात, पलीकडे जायचं आहे हे विसरतात. म्हणून पुन्हा पुन्हा संत आपल्याला जाग करून देत आहेत की ही जी प्रकृती आहे हे प्रकृतीचं स्वरूप समजावून घ्यायचं. कशासाठी समजावून घ्यायचं की त्या प्रकृतीत असतानाच प्रकृतीपासून कसं अभित व्हायचं, त्रिगुणात आपण कसे सापडतो, का सापडतो. जोवर रजतमाचा आधिक्य आहे तोवर त्याला आधी बुद्धीच होत नाही आत्मानात्म विवेक करावा म्हणून. पण जर सत्वगुण वाढला आणि संतांची संगती मिळाली तर त्याच्या लक्षात येतं की हा विवेक जागृत व्हायला पाहिजे. आणि मग सत्वगुणाचं लक्षण जे सांगितलेलं आहे, सर्वेंद्रियाच्या अंगणी विवेक करी राबणी. आणि मग विवेकाच्या पोटीच वैराग्य येतं. साधन चतुष्टयामध्ये सांगितलंय जसं की विवेक पाहिजे, वैराग्य पाहिजे. हे अमूत्र फलभोग विराग सांगितलेला आहे आणि शमदम साधन संपत्ती सांगितली. म्हणजे साधन चतुष्टय आल्याशिवाय बुद्धी इकडे वळत नाही हे करण्यासाठी. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींना महत्व आहे. आणि म्हणून ते म्हणतात प्रकृती पुरुष विवेक हा जर निर्माण झाला तर त्याच्या लक्षात येतो. पण आता विवेक अंतरामध्ये येण्यासाठी, विवेक रूपी सूर्य उगवण्यासाठी काय करायला पाहिजे ते सांगण्यासाठी त्यांनी 24वा श्लोक घेतलाय की ध्यानेन आत्मनि पश्यन्ति केचित आत्मानमात्मना अन्ये सांख्येन योगेन कर्मयोगेन चापरे. वस्तुतः अतिशय महत्वाचा श्लोक आहे पण ज्ञानेश्वर महाराज त्याच्यावर फार बोलत नाही. तर सगळं आता जो प्रकृती विचार, पुरुष विचार सांगितलेला आहे त्याच्यामध्ये त्यांनी सविस्तर वर्णन केलेलं असल्यामुळे त्याच्यावरच्या 1-2-4 ओळ्यामध्येच ज्ञानेश्वर महाराज सांगतात की विवेकाग्नी पेटवला पाहिजे. त्या विवेकाचा अग्नी म्हणतात. अनेक वेळा त्यांचा शब्द येतो की अग्नीमध्ये हिणकश टाकायचा आहे आणि शुद्ध जे आहे ते मागं राहिलं पाहिजे. आपण साधनेने देखील देह मन बुद्धीतलं हिणकश टाकत असतो. जे अशुद्ध आहे ते टाकत असतो आणि देह मन बुद्धी दिवसेदिवस शुद्ध करत असतो. पण पूर्ण शुद्ध झाली आणि तशीच राहिली असं म्हणता येत नाही. कारण जोपर्यंत देह आहे तोपर्यंत अनेकाशी त्याचा संबंध येतो. पुन्हा पुन्हा जे आहे ते अशुद्धी त्या देह मन बुद्धीला येत राहते. आणि म्हणून संत जरी झाले तरी साधना पूर्णपणे सोडत नाही. ते साधना करतच राहतात शेवटपर्यंत. त्याचं कारण एखादं वस्त्र म्हणा, भांड म्हणा वापरलं आणि नाही वापरलं तरी ते मळतं, ठेवलं तरी मग पुन्हा पुन्हा त्याला हात फिरवावा लागतो. तसं जोपर्यंत देह मन बुद्धी आहेत तोपर्यंत ती साधना करावी लागते. म्हणून या ठिकाणी त्यांनी म्हटलेलं आहे की कोणी विवेकाग्नी पेटवतात आणि मग आत्मानात्मरूपी सोने हिणकस देवोनी तयास नाना पुटे. आणि ते विवेकाग्नीमध्ये आत्मानात्मरूप जे हे सोनं आहे ते त्याच्यामध्ये टाकलं की त्यातलं हिणकच बाजूला काढलं जातं. अनात्मा हिण आहे बाजूला काढायचं. प्रत्येक गोष्ट समोर आली की हा विवेक जागृत झाला पाहिजे आणि हिणकच जे आहे त्या विवेकाच्या अग्नीत जाळून टाकलं पाहिजे आणि मागं पुन्हा शुद्ध सोनं राहिलं पाहिजे. जाळून अनात्म जाळायचं आहे आणि मग निवडीचं शुद्ध आत्मतत्व आणि त्यातून तत्व काय निवडायचं, शुद्ध आत्मतत्व. उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत
ते तत्वज्ञ संत स्वीकारेती. मग संत ज्ञानी पुरुष कोणती गोष्ट समोर आली की ते अनात्मा आहे म्हणतं ना, बाजूला टाकलं. मग त्या उपाधीमधलं निरुपाधिक तत्व जे आहे ते धरण्याचा प्रयत्न करतात. आणि तोच मी आहे अशा बोधावर राहण्यासाठी जास्तीत जास्त काळ एकांतात राहतात. कारण जितके आपण लोकांतात राहतो तितकं नाही म्हटलं तरी खाली येण्याची शक्यता असते. कारण सगळे बाहेरचे व्यवहार अनात्म्याचे असतात. म्हणून अनात्म्यामध्ये सारखं जर राहिलं तर बोध कमी होतो असं नाही, पण बराच काळ अबोधांच्या मंडळीत काम करावं लागतं. आणि त्या वातावरणात सारखं जर राहिलं तर नाही म्हटलं तरी मालिन्य येण्याची शक्यता असते. मग पुन्हा पुन्हा त्याला शुद्ध आत्मानात्म विवेकाच्या अग्नीमध्ये ठेवून ते हिणकस काढून टाकावं लागतं. पण ते म्हणतात त्या ठिकाणी की ध्यानेन आत्मनि पश्यन्ति म्हणताना आत्मतत्वाचं ध्यान करायचंय. सहा अहम अहम आत्मा याचं सारखं ध्यान करून आपणच पाहायचं आहे. आपल्या स्वरूपाशी आपण पाहायचं म्हणजे आपल्या स्वरूपाशी तदाकार होऊन जीवानी राहायचं आहे. कारण जीवाला काही कार्य करण्यासाठी म्हणून देह पातळीवर येऊन देहभावावर येऊन काम करावं लागतं. पुन्हा 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 मंडळी स्वरूपानंदांचं सुद्धा असं सांगत असत, एवढे पूर्ण परमहंस, पण तरी देखील लोकांच्या समोर आले काही बोलायचं असलं की थोडं बोलून झालं, पुन्हा सोहमचा श्वास घेऊन पुन्हा त्या बोधावर जायचं, पुन्हा पुढचं काय बोलायचं. ही ज्ञानी मंडळी थोडा थोडा वेळ पुन्हा पुन्हा आत्मरूपाशी एकरूप होतात, तो बोध कायम ठेवतात आणि पुन्हा खाली येऊन काम करतात. देहभावावर खाली आले असं त्याचं नसतं, तरी देखील तो बोध ठेवणं अगत्याचं समजतात. त्यामुळे काही मंडळी ह्या अंगाने जातात आणि कुणी दैववशे सांख्य योगद्वारा ज्ञानाच्या अंगाने प्रकृती पुरुष विचार सारखा जागृत ठेवतात. त्याला अनुसंधान, सारखं अनुसंधान ठेवायला लागतं की देह मन बुद्धी काम करते आहे, पण ह्या कामाशी माझा काही संबंध नाही, मी आत्मा आहे. जे सोहमचं अनुसंधान अखंड ठेवायचं आहे. त्याच्यासाठी जो हा सांख्य विचार आहे, प्रकृती पुरुष विचार अत्यंत आवश्यक आहे. म्हणून अन्य सांख्येन योगेन असं जे म्हटलेलं आहे त्याचा अर्थ आहे की प्रकृती पुरुष विचारामध्ये अखंड अनुसंधान मी पुरुष आहे असं ठेवायचं. आणि कर्मयोगेन चापरे, आणखीन काही मंडळी असतात ते कर्मयोगी, ज्यांचा पिंडच कर्माचा. त्यांनी स्वस्थ जर बसा म्हटलं, त्या बोध घेऊन तुम्ही स्वस्थ बसा, तो पिंड हालतच राहतो, काही ना काही उद्योग करतच राहतो. मग आता हा जर करत असेल तर किमान पक्षी ते कर्म बोधाच्या आड येणार नाही असं तर व्हायला पाहिजे. म्हणून त्या कर्माचा कर्मयोग सारखा कसा होत राहील इकडे लक्ष पाहिजे. ती मंडळी जी आहे ती कर्मयोगी देवणीभर, पण आत्मरूपी स्थिर राहिली पाहिजे. नुसतीच कर्म करत जर राहिली आणि बोध सुटला तर ती कर्मात अडकली. आणि कर्मात अडकले की आधीच बेताबेताची असतात, आणि मग कर्मात अडकले की बोध कुठल्या कुठे ढासळून जातो, कर्माच्या मागं वाहत जातात. आणि म्हणून सद्गुरू जर आपल्या सान्निध्यात असतील तर ते सारखे सावध ठेवत असतात आपल्याला की किती प्रमाण कर्माचं असावं, किती अनुसंधानाचं असावं, किती ध्यानाचं असावं. ते काहीच न होता जर कर्माच्या मागं फिरत राहिले तर केव्हाही खाली यायला काही वेळ लागणार नाहीये. म्हणून कर्मयोगाचा पिंड जरी असला कर्माचा, तरी कर्माचा पिंड जरी असला तरी कर्माचा कर्मयोग होतोच असं नाही. म्हणून सावध राहून काम करायला पाहिजे. हरिओम तत्सत. नमितो योगी थोर विरागे तत्वज्ञानी संत, तो सत्कविवर परात परगुरु ज्ञानदेव भगवंत. ओम ओमीशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जेता मा गृदकस्य स्विद्धनम्. ओम शांति शांति शांति.